आज डिटेल आढावा अतिशय सविस्तर प्रेझेंटेशन सगळ्यांनी दिलं. प्रोफेसर इथे बाय कशी राहते बसते व्यवस्थित एक मिनिट सांगतो किती होतं किती व्यवस्थित करतात त्यांना सविस्तर शिफ्ट या ठिकाणी आढावा कमिशनरनी दिला, कलेक्टरनी दिला, ग्रामीण SP, CP आणि आरोग्य विभागाचे इथले जे सिव्हिल हॉस्पिटलचे डीन ठाकूर त्यांनी पण दिला. सगळ्यांचं पाहिल्यानंतर जे काही आपल्याला थोडे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये जे मुख्य सोलापूरची काळजी वाटणारा पॅरामीटर एकच आहे की डेथ रेट इथे जास्त आहे. परंतु आपण काही गोष्टी ह्याही सांगू की एकूण ज्या केसेस आहेत त्यामध्ये 2128 एकूण केसेस आहेत, त्याच्यामध्ये रिकवर्ड 1326 आहेत. म्हणजे 62% 63% जवळजवळ लोक रिकव्हरी होऊन घरी गेलेले आहेत. आणि आता ॲक्टिव्ह पेशंट्स जे आहेत ह्या आकड्यामध्ये ते 26% आहेत. म्हणजे 567 हे खऱ्या अर्थाने बेडवर आज पेशंट आहेत. त्यामध्ये काही होम क्वारंटाईन असतील, काही ऑक्सिजन लागणारे असतील, माइल्ड आणि मॉडरेटमधले असतील आणि काही सिव्हिअर असतील. परंतु प्रामुख्याने या ठिकाणी हे जे काही डेथ्सच्या अनुषंगाने आम्ही थोडा जास्त डिटेल चर्चा केल्यानंतर इथे कोमॉर्बिडिटीच्या कारणाने म्हणजे इतर मग त्याच्यात डायबिटीज असेल, म्हणजे अगदी सगळ्यांना कळावं या दृष्टिकोनातून डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट रिलेटेड आजार, किडनी रिलेटेड आजार, ब्रेन रिलेटेड आजार, अशा काही सगळ्या आजारांच्या एकत्रित गोळाबेरीज कारणाने मृत्यू झालेले 83% लोक आहेत आणि 17% हे त्यांना कोमॉर्बिडिटी नव्हती. फक्त कोरोना याच कारणाने, प्लेन कोरोना याच कारणाने मृत्यू झालेले लोक 17% आहेत. आणि त्यामुळे मला हे स्टार्टिंग यासाठी सांगायचं आहे की कोरोनामध्ये 62% आज रिकव्हरी रेट आहे. मी इथे सांगत असताना हेही सांगितलं की 99 वर्षाचे वृद्ध लोकसुद्धा या ठिकाणी दुरुस्त होऊन गेले आणि 92 वर्षाची आजीबाईसुद्धा दुरुस्त होऊन गेले. याचा अर्थ असा आहे, आणि लहान मुलंसुद्धा खूप दुरुस्त होऊन गेले. तर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की लोकांच्या मनात भीती राहू नये. परंतु भीती नाही याचा अर्थ कसंही वागायचं असाही अर्थ होत नाही. त्याचा अर्थ एवढाच राहील की आपल्याला कोरोनाची भीती मनात ठेवू नका, परंतु आपल्याला शिक्षित होऊन कोरोनाविषयीचं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोरोना बरोबर कसं राहायचंय, कसं जगायचंय या गोष्टीचा आपल्याला काळजीपूर्वक जगण्याची सिस्टम सगळी करावं लागणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोलापूरचा अभ्यासाच्या काही महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या असताना इथं डबलिंग रेट जो आहे, दुप्पट होण्याचा दर जो आहे तो 22 आहे. इथली काळजीचा विषय खरा जो वाटतो तो मुख्य डेथ रेटचा आहे. कारण 11% हा डेथ रेट महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, तिप्पट आहे. आणि म्हणूनच आम्ही आज सगळेजण या ठिकाणी आवर्जून आलो. मी या ठिकाणी हेही सांगेल की सर्व जे प्रमुख अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांना घेऊन मी 3 तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा फार सविस्तर घेऊन त्याची मिनिट्स प्रोसिडिंग्स तयार करून सुद्धा सांगितलं होतं. कसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स ॲक्विजिशन करा, काय काय करा, त्या सगळ्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व कार्यवाही या ठिकाणी झालेली सुद्धा आहे. आता मला एकच सांगायचं आहे, प्रामुख्याने जे काही पॅरामीटर्समध्ये दुरुस्ती करण्याची आता आवश्यकता आहे त्यावेळी आम्ही घेतलेले निर्णय मी एवढंच सांगेल की दाखवलेलं प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने 0 ते 24 तास आणि 24 तास ते 48 तास यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 80 आहे. 80 लोक असे आहेत की जे 48 तासाच्या आत वारले. याचा अर्थ काय? याचा स्पष्ट अर्थ एकच दिसतो की एकतर लोकांनी लपवलं किंवा सर्व्हेलन्समधून कुणीतरी ते हुडकवण्याचं राहून गेलं. म्हणून अर्ली डिटेक्शन हाच एक महत्त्वाचा मृत्यूदर कमी करण्यासाठीचा रामबाण इलाज आहे. मृत्यूदर कमी करायचा असेल तर अर्ली डिटेक्शन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सर्व्हेलन्स पक्क झालं पाहिजे. मग सर्व्हेलन्सची जबाबदारी कोणाची आहे? तर महानगरपालिकेच्या
वतीनं ती जबाबदारी आहे. त्यांचं जे MOH असतात ती ही जबाबदारी पार पाडत असतात. मग आम्ही हे आम्ही जे काही डेटा जमा झालेला आहे त्याच्यावरून किंवा दाखवलेला आहे त्यावरून एक लक्षात येतं की सर्व्हिलन्सच्या टीम अधिक परिणामकारक काम कराव्यात, अधिक इफिशियंटली काम कराव्यात, अशी एक महत्त्वाची सूचना दिली. सध्या कुलकर्णी मॅडम काम करतायत. आणखीन जर एखादी आमच्या डायरेक्टरेटमधून व्यक्ती MOHच्या दृष्टिकोनातून द्यायची असेल तर त्वरित दिली जाईल. पहिला डिसिजन त्याच्यामध्ये तो एक आम्ही घेतलेला आहे. कुलकर्णी मॅडम काम चांगलं करताच आहेत. त्यांच्याकडे 5-7 दिवस झाला चार्ज दिलेला आहे, त्या करतायत. त्यांच्यात आत्मविश्वास मला दिसला. पण आणखीन पण गरज पडत असेल तर ते ताबडतोबीनं देऊ, तशी मागणी आपण पूर्ण करूया. कमिशनरांच्या दृष्टिकोनातून दुसरी महत्त्वाची मागणी होती की त्यांना काम करत असताना 2 उपायुक्त आणखीन कमी आहेत, ते सुद्धा आम्ही ताबडतोबीनं, कारण सोलापूरला आता काही नाही म्हणायचा विषय नाही आहे, कारणच नाही आहे असं आम्ही ठरवलंय. त्यामुळे ताबडतोबीनं UD मिनिस्टर्सला सांगून, सेक्रेटरीला सांगून या दोन्ही उपायुक्तांची नेमणूक लवकर करू, जेणेकरून त्यांना अधिक कार्यक्षमतेने त्यांचं हे काम करता येऊ शकेल. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे, ती म्हणजे आपण सर्वे केल्यानंतर, सर्व्हिलन्स झाल्यानंतर आपल्याला जे कोमॉर्बिडिटी हे कारण कळलं. कोमॉर्बिडिटीचे कारण कळाल्यानंतर आपल्याला त्या लोकांना अलगीकरण कक्षात ठेवलं पाहिजे. जर ते तिथेच विडी कामगारांच्याच वस्तीत दाटीवाटीनं राहत राहिले आणि त्यांना जर दुर्दैवाने याचा प्रादुर्भाव झाला तर मग कोमॉर्बिडिटीच्या कारणाने मृत्यू जास्त होतात आणि त्यामध्ये हे बळी पडू शकतात. म्हणून त्यांना तिथे न ठेवता जे कोमॉर्बिड लोक आहेत, सिनियर लोक आहेत, त्यांना अलगीकरण कक्षात ठेवलं पाहिजे. सोलापूरमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्याची संख्या 400 दिसली. मी कमिशनरला आवर्जून सांगितलं, माझ्या राज्यभराच्या अभ्यासाअंती मालेगाव असेल, आम्ही जे काही तुमचं धारावी असेल, सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या पद्धतीनं अलगीकरण केलं आणि त्यामुळेच तिथे कंट्रोल येऊ शकला. त्यामुळे अलगीकरण कक्ष वाढवणे, अलगीकरणामध्ये 400च्या ऐवजी मी स्वतः त्यांना टार्गेट दिलं की किमान 2-2.5 हजार पर्यंत घेऊन जा. त्यांना पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित करा, त्यांची काळजी घ्या, तिथं स्वच्छता राहील हे बघा, तिथं सोशल डिस्टन्सिंग राहील हे बघा, हॉस्टेल्स आहेत, मोठे हॉल्स आहेत, सगळ्यांची जिथे जिथे जे काही घ्यायचं असेल ते ताब्यात घ्या. 400 वरून हा आकडा 2-2.5 हजाराच्या वर गेला पाहिजे आणि लवकर लवकर हे केलं पाहिजे. नाहीतर स्प्रेड जास्त होईल आणि स्प्रेड जास्त झाला की खूप मोठी संख्या मग होईल जी हाताच्या बाहेर जाईल. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, त्याचं टार्गेटही दिलंय. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय अलगीकरण झाल्याच्या नंतर येतो टेस्टिंगचा. आता टेस्टिंग इथे मोठ्या संख्येने आपण करतायत, पण तरी सुद्धा जर प्रायव्हेट टेस्टिंगवर जर भरोसा ठेवायचा म्हटलं तर 2-3 दिवस लागत आहेत. त्यापेक्षा सुद्धा आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय, ICMRने त्याला मान्यता दिलेली आहे आणि ते तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा आपल्या सोलापूरमध्ये झालं पाहिजे. माननीय पालकमंत्री महोदयांनी, कलेक्टरांनी, सगळ्यांनी मिळून चांगली गोष्ट ठरवली की त्यांनी 1 लाख अँटीजन टेस्ट करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते अँटीजन टेस्टमुळे आपल्याला एक नक्की लक्षात येईल की या ज्या काही कंटेनमेंट झोन असतात त्याच्यामध्ये ह्या टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट फक्त अर्ध्या तासात रिझल्ट देते आणि त्यात रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तो 100% पॉझिटिव्हच आहे, कारण कोविड पॉझिटिव्हच आहे असं त्या टेस्टचं महत्त्व आहे. जर तो टेस्ट निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह असला तरी सुद्धा मग त्याला पुन्हा RT-PCR करून घेण्याची गरज असते. पण मला म्हणायचं की पॉझिटिव्ह असेल तर तो अँटीजन्समध्ये पॉझिटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करून त्याला आपल्याला लवकर निदान जर झालं आणि लवकर निदान झालं तर तो संक्रमण करण्याचं काम किंवा संसर्ग होण्याचं काम करू शकणार नाही, त्याला लवकर आपल्याला हे करता येईल. त्यामुळे अँटीजन टेस्टिंगवर भर द्यायचं सांगितलंय. इथे खूप मोठ्या संख्येने आपले पोलीस कर्मी आणि डॉक्टर्स आणि मेडिकल वर्कर्स हे इन्फेक्ट झालेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं आपण टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे आणि ती टेस्ट ज्याला म्हणू आपण ती आहे अँटीबॉडीज टेस्ट, त्याला आपण ELISA अँटीबॉडी टेस्ट म्हणतो. ती टेस्ट केली तर त्याच्यातून सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला हेल्थ वर्कर्स किंवा फ्रंटलाइनरच्या साठी खास करून ICMRने ही टेस्ट सांगितलेली आहे. ती टेस्टचा सुद्धा आपण इथे नक्की वापर करणार आहोत. त्याचबरोबर हा झाला टेस्टिंगचा विषय.
मुख्य मला हे सांगितलं पाहिजे की या टेस्टिंगच्या व्यतिरिक्त आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरून कोरोनाच्या बाबतीतला एक सस्पेक्शन ज्याला म्हणू आपण किंवा संशयित म्हणू तो निर्माण पाहता येतो आणि त्याचं बऱ्यापैकी खरी परिस्थिती असते, तो म्हणजे तुमचा एक्सरे काढणं. तर तुमचा चेस्ट एक्सरे काढण्यासाठी पोर्टेबल एक्सरेच्या मशीन्स असतात. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही मशीन्स बसवलेल्या आहेत तिथे सुद्धा मोठ्या पद्धतीनं स्क्रीनिंग करता येते. त्यामुळे हे जे विडी कामगार आहेत आणि जे हातमाग यंत्रमाग कामगार आहेत त्यांची जर 100% कोमॉर्बिडिटी असलेल्यांची स्क्रीनिंग टेस्ट जर केली, एक्सरे स्क्रीनिंग टेस्ट जर केली, तर त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कुठे न्यूमोनिया आहे आणि त्या लोकांना कोरोनापासून वाचवण्याचं काम मोठ्या पद्धतीनं करता येईल. त्यामुळे ती स्क्रीनिंग मोठ्या पद्धतीनं कराच असं सांगितलं. मग त्यामध्ये 2 पद्धत आहेत. एक तर पोर्टेबल एक्सरे मशीन्स ह्या DPDCतून घ्या, नसतील त्याला काही अडचण असेल तर आता आपल्याला इथे ज्या मशीन्स आहेत त्यांच्या माध्यमातून रेडिओलॉजिस्ट कमी असतील तर टेलिरेडिओलॉजीचा सुद्धा उपयोग करता येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यामध्ये इथल्यात सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यामध्ये टेलिरेडिओलॉजीची एक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीतली सुविधा संबंध महाराष्ट्रात केलेली, त्याच्या ऑर्डर्स आपण देतोय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुण्यामध्ये बसलेलं जे कॉल सेंटर असतं त्यांच्या तिथे बसलेले रेडिओलॉजिस्ट रिअल टाईममध्ये इथे एक्सरे काढल्या तिथे सांगू शकतील की कुणाला न्यूमोनिया आहे, पॅचेस आहेत आणि काय केलं पाहिजे. या बाबतीतलं रिपोर्ट जो आहे तो आपल्याला त्वरित मिळू शकतो. त्यामुळे टेलिरेडिओलॉजीचा वापर करा हेही सांगितलंय. त्यामुळे टेस्टिंगच्या अनुषंगाने टेलिरेडिओलॉजी असेल, अँटीजन टेस्ट असेल किंवा अँटीबॉडीज टेस्ट असेल, या सगळ्यांचा वापर RT-PCR व्यतिरिक्त करून आपल्याला लवकर निदान लावता येईल आणि ते इथं व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी त्या ठिकाणी केलेली आहे. मग आता शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे ट्रीटमेंटचा. जे लोक ॲडमिट आहेत त्यामध्ये 3 पद्धतीचे हॉस्पिटल आहेत. एक CCC हॉस्पिटल म्हणजे ज्याच्यामध्ये एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स असतील किंवा जे सस्पेक्ट्स असतील, संशयित असू शकतील, हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स असतील, तिथे मुबलक जागा उपलब्ध आहे, मोठ्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. DCHC हॉस्पिटल ज्याला म्हणू आपण, याचा अर्थ जिथे फक्त ऑक्सिजन लागतो बाकी काही अडचण नाही, त्या ठिकाणी सुद्धा मुबलक बेड्स उपलब्ध आहेत. परंतु आज 35 ते 40 बेड्स फक्त अतिरिक्त आहेत किंवा अवेलेबल आहेत. ती कॅटेगरी म्हणजे DCH कॅटेगरी, जिथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, जिथे ICU बेड्सची आवश्यकता लागते, ती हॉस्पिटलमध्ये मात्र आज 30 ते 35 बेड्स अवेलेबल आहेत, म्हणजे उपलब्ध आहेत. परंतु वाढत असलेली संख्या लक्षात घेता ICUच्या बेड्स वाढल्या पाहिजेत, त्याची संख्या वाढली पाहिजे आणि त्यासाठी इथलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे, इथे डीन बसलेले होते, पालकमंत्री आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, सगळ्यांची विचार विनिमय करून तिथे 50 तर बेड्स लगेच वाढवून देता येऊ शकतील असं डीननी सांगितलेलं आहे. आणखीन जास्त वाढवू शकतो का आपण 100 पर्यंत, त्याच्या बाबतीतली स्वतः जाऊन कमिशनर आणि कलेक्टर जाऊन चौकशी करून विश्वासात डीन साहेबांना घेऊन सुद्धा योग्य पद्धतीनं तिथे वाढवण्याची व्यवस्था होईल. पण नुसत्या सिव्हिल हॉस्पिटलला वाढवून चालणार नाही, तर आपल्याला आणखीन पण जास्तीची वाढवण्याची आवश्यकता आहे. तर अशा परिस्थितीत गरज पडलं तर बाहेर तालुक्यामध्ये जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत तिथे सुद्धा काही पेशंट जर जवळपास शिफ्ट करता येतील का, त्याही बाबतीतला विचार करणं शक्य असल्यास ते करावं असं ठरवलंय. नंबर 3, जर अगदी सगळे दरवाजे बंद झाले तर आपण म्हणतो की आपण ICUची मॉड्युलर ICU तयार करण्याच्या दृष्टिकोनातूनची सुद्धा विचार या क्षणाला करण्याची गरज असते. त्यामुळे त्याला जर कुठे रेडीमेड मॉड्युलर ICUची व्यवस्था करून त्या ठिकाणी व्हेंटिलेटर असावं, त्या ठिकाणी ऑक्सिजन लाईन्स असाव्यात, त्या ठिकाणी इतर गोष्टींची सगळी व्यवस्था असावी, या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा मला असं सांगितलं पाहिजे की आपण त्याही गोष्टी करण्याच्या संदर्भाने विचार व्हावा असंही कमिशनर आणि कलेक्टरांना एक सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मला म्हणायचं की या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्या सूचना असतील त्या देण्यात आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ज्या ठिकाणी आता
खास करून पब्लिक टॉयलेट्स आहेत त्या क्लिनिंग जास्तीत जास्त वेळेस व्हाव्यात. तिथे संक्रमण होण्याची जास्त भीती असते, त्यामुळे पब्लिक टॉयलेट्सला जास्तीत जास्त वेळेस कमिशनरांना आम्ही ती एक सूचना दिली. ते पण सगळेजण चांगलं काम करतायत. मला असं वाटतं की इथं टीमवर्क चांगली आहे. मी इथं बघितलं खूप डेडिकेटेडली सगळे अधिकारी चांगलं काम करतायत. आणखीन जास्त आपल्याला अविश्रांत मेहनत घ्यायची आहे. कुठेही त्याच्यामध्ये आता 100 दिवस झालेत कोरोनाला म्हणून आपल्याला आता थांबून चालणार नाही. तर आपल्याला कोरोनाला जे काही कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातूनची जी काही उपाययोजना आहे ते निश्चित प्रकारे कराव्या लागणार आहे. त्यामुळं मी सगळ्या टीमचं पण अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा पण देईन की या पद्धतीनं आपण चांगलं काम करत राहावं. इथली सगळे लोकांनी आणखीन जास्त त्यांच्या ज्या अडीअडचणी त्या दूर करण्याचा प्रयत्न राज्य स्तरावरून सुद्धा आम्ही करू. इथे पालकमंत्री आणि कलेक्टर आणि त्यांच्या स्तरावरून सुद्धा अडचणी कुठल्याही तशा राहिलेल्या नाही आहेत. फंड्सची अडचण नाही आहे, इक्विपमेंटची अडचण नाही आहे. जे काही साहित्य सामुग्री पीपी वगैरे सगळ्या जे काही पूर्वी चर्चा असायच्या त्या कुठलीही अडचण तसली नाही आहे. आणि त्यामुळे एकच आहे की आता आपली संख्या वाढू नये या दृष्टिकोनातूनची काळजी घेणं. आणि मला वाटतं की ते काम सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांनी आता ज्या नवीन सूचना आता देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनेच्या अनुषंगाने जरा अधिक काळजी घेऊन डेथ रेट कंट्रोल करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली. आणि मला खात्री आहे की निश्चित प्रकारे येणाऱ्या महिन्याच्या आत बाहेर 15-20 दिवसाच्या आत बाहेर याच्यात चांगली सुधारणा दिसेल अशी अपेक्षा करतो. आणि मला असं वाटतं की तर या निमित्ताने मला हेही आपल्याला थोडक्यात सांगावं असं वाटतं की नवीन आम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्यात आशा वर्कर्सचा ला प्रोत्साहन देण्याची गोष्ट आम्ही 2000 रुपये त्यांचे प्रतिमा वाढवलेत. त्यांच्यानंतर गटप्रवर्गाला 3000 रुपये प्रतिमा वाढवलेले आहेत. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त इथं ॲम्ब्युलन्सेसची व्यवस्था फार चांगली आहे. पण मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथं ॲम्ब्युलन्सेसला खूप जास्त पैसे घेतले जातात त्यालाही कॅपिंग करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक धोरणं जे काही केलेत किंवा आम्ही जे काही नवीन नोटिफिकेशन जाहीर केलेले आहेत ते सगळे केंद्रबिंदू आमचा कोण असेल तर गरीब पेशंट आहे. त्या पेशंटला धरून त्याला हिताची जपवणूक करण्यासाठीच हे सगळे धोरणं त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आपण म्हटलं की सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे. याच्यामध्ये गेली 2-3 महिने झाले सगळेजण विषयावर लिहितात. आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ज्या लोकूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ते व्हेंटिलेटर लावल्याचे तुम्ही ते मंजूर करत नाही किंवा मिनिमम 10 दिवस हॉस्पिटलमध्ये असल्याशिवाय त्याला ते मंजूर केलं जात नाही. तर याच्यावर पॉलिसी डिसिजन आपण घेणार नाही. मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही या देशामधली आपल्या राज्याने राबवलेली एक मोठी फ्लॅगशिप स्कीम आहे. तिथे तुम्हाला माहितीच असेल की 977 प्रोसिजर्सला टोटल कॅशलेस सेवा आपण देतो आहोत. आता मला इथं असं कळलं की एसिम्प्टमॅटिकला आपण काही दिलं नाही. महापौरांची केस झाली मला वाटतं, पण ते एसिम्प्टमॅटिकला ट्रीटमेंटच नसते. त्याला ट्रीटमेंट नसते म्हणून आपण त्याला काही प्रोसिजर नसते म्हणून त्या 977 मध्ये त्याला ट्रीटमेंट नसते. एसिम्प्टमॅटिकचा अर्थ लक्षणं नसलेली व्यक्ती, म्हणजे त्यांना फक्त आराम करायचा, त्यांनी दुसरीकडे कुठं संसर्ग होऊ नये म्हणून अलगीकरण ह्याच्यात राहायचं आणि नॉमिनल हेल्दी फूड खायचं आणि प्रिव्हेंटिव्ह गोष्टी घ्यायच्या आणि इम्युनिटी वाढवायची, याच्यापेक्षा काही जास्त नसतं. त्यामुळं कदाचित त्यांना त्याच्यात ते बसवता आलेलं नसेल. पण माझं म्हणणं आहे की ज्या प्रोसिजर तुमचं म्हणणं आहे की काही त्याच्यात लूपहोल्स असतील तर लूपहोल्स असतात. एखादी योजना असते त्यात लूपहोल्स असू शकतात. त्या डॉक्टर्सकडून यादी घेऊन त्या लूपहोल्सला दुरुस्त करण्याचं काम तत्परतेने केलं जाईल, हेही मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडून सुद्धा यादी घेईल. डॉक्टर्सची जी काही असोसिएशन आहे या सगळ्या डॉक्टर्सच्या असोसिएशनकडून आमच्या या योजनेमध्ये काही लूपहोल्स असतील की ज्याच्यामुळे आम्हाला रुग्णसेवा देण्यासाठी किंवा त्यांच्याकडे भुर्दंड पडत असेल, काही खर्च करावा लागत असेल तर तो खर्च करावा लागू नये या दृष्टिकोनातूनच्या उपाययोजना त्वरित केल्या जातील. एक बाब आपल्या निदर्शनास आली असावी किंवा नाही माहीत नाही, पण एक प्रॉब्लेम असा आहे तर हॉस्पिटलच इन्फेक्टेड आहे. एखादा कोरा करकरीत काही ज्याला इतर आजार नसलेला पेशंट तर कुठल्या छोट्याशा आजाराने जरी तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला, ऍडमिट झाला, 5 दिवस तिथं राहिला तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो.
त्याला पूर्वीचा कुठलाही म्हणजे मेडिकलचा इतिहास नाही असे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये गेला की तू पॉझिटिव्ह होतो आणि हे प्रमाण पुन्हा पुन्हा वाढते. मध्यंतरी एक हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल सोलापुरातलं काही दिवस बंद केलं होतं तरी देखील त्या हॉस्पिटलमध्ये प्रशासन आपले पेशंट पाठवते आणि हीच अवस्था त्या सिव्हिल हॉस्पिटल यासाठीचा एकच उपाय आहे. मी आता जसं सांगितलं की या 100% ज्या हॉस्पिटलमध्ये अशा केसेस आढळत आहेत त्या सगळ्या डायरेक्ट वॉर्ड बॉय पासून तर शिपायापासून तर सर्व डॉक्टर्सपर्यंत माझं म्हणणं आहे की आपण हे सगळे अँटीबॉडीज टेस्टिंग करून घ्यावे. हे आपल्याला फ्रंट लाईनरसाठीची स्पेशल टेस्ट आहे, त्यामुळे ती टेस्ट करून घ्या जेणेकरून आपल्या डॉक्टर्समध्ये किती म्हणजे काही लोक इन्फेक्ट होऊन परत IgG वाढलेले असतात तर ते किती आहेत हे लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून मला अँटीजन टेस्टिंग असेल किंवा अँटीबॉडीज असेल अगोदर ह्या इन्फेक्टेड हॉस्पिटल्समध्ये आपण करून घेऊ जेणेकरून एकदा. आणि सगळ्या हॉस्पिटल्सला असं जर खरं असेल कारण मला त्या ह्याच्यात दिसत होतं की हॉस्पिटल्सनी इन्फेक्ट झालेले लोक जे खास करून मला वाटतं SP ग्रामीणनी मला जे काही हे दाखवत होते त्याच्यातून दिसत होतं की त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं असं सगळं हॉस्पिटल डिसइन्फेक्ट झालं पाहिजे किंवा सॅनिटाईज झालं पाहिजे, पुन्हा सगळ्यांच्या टेस्टिंग झाल्या पाहिजेत आणि प्रॉपर काळजी घेतली पाहिजे, याच्यात वादच नाही. त्यामुळे मीडियांनी ही जी काही मुद्दा लक्षात आणून दिलाय आणि ती संख्या दिसते सुद्धा तर कलेक्टर कमिशनरनी त्याच्यावर लक्ष घालून मला वाटतं की ह्या गोष्टी अधिक काळजीने कराव्या. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल कारण सोलापूर शहरात पहिला रुग्ण सापडला 12 एप्रिल. आपण केलेल्या ह्या सूचना दिलेले हे आदेश हे उशिरा दिलेले आहेत असं वाटत नाही का? हे आदेश गव्हर्नमेंटच्या शासन निर्णयामध्ये वेळोवेळी दिलेले असतात. दर आठवड्याला ह्या सगळ्यांच्या VCs होतात. आमच्या सगळ्यांचे कलेक्टर असतात, कमिशनर असतात, जिल्हा परिषद CO असतात, SP असतात, CP असतात, पालकमंत्री सगळेजण असतात आणि ह्या वेळोवेळी दिल्या जातात. आता याच्यात एकच आहे की मी सांगतो ह्याच्यावर की मी 2-2.5 तास VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली होती. बरोबर आहे चंबरकर साहेब? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली होती, सगळ्यांना मी बोललो होतो सविस्तर. त्यावेळी त्याची प्रोसिडिंग आहे माझ्याजवळ की त्यावेळी एकही बाहेरचं प्रायव्हेट हॉस्पिटल आपण कोविड हॉस्पिटल डिक्लेअर केलेले नव्हते. त्यावेळी सांगितलं की मी सांगतो ना की बऱ्याच गोष्टी त्यातल्या झाल्या नाही असं नाही, ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. कसं असतं आज मी नवीन काय सांगतो, अँटीजन टेस्ट करा, अँटीबॉडीज टेस्ट करा किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनवर जरा भर दिला नाही, कमी दिलाय, तो वाढवलाच पाहिजे. चूक वाटतीये मला, ती त्यांनाही वाटते, ती सगळ्यांनाच वाटते, तर ती आपण भरून काढू. शेवटी व्यक्ती काम करत असताना जिथं वाटतं की अरे हे जरा 1:10 प्रपोर्शन पाहिजे तर साधारणपणे एक इंडेक्स केसला 10 तरी आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आपण आयसोलेट केलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं नाही 1:10 तर 1:5 तर करा. म्हणून मी त्यांना सांगितलं की 2-2.5 हजार इन्स्टिट्यूशन चालू करा म्हणून पालकमंत्र्यांनी एक नव्हे तर 4 वेळा आदेश दिले. जिल्हाधिकारी महोदयांनी 4 वेळा आदेश काढले. एकाही खासगी रुग्णालय सोलापुरात मे महिन्यात ही परिस्थिती आहे. त्यामुळे हे जे पेशंट वाढलेले आहेत काही सारीचे पेशंट खासगी रुग्णालयामध्ये या रुग्णांना उपचार न मिळाल्यामुळे झालेले. वारंवार पालकमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा तर खासगी रुग्णालय जे शासकीय भूखंडावर उभे आहेत असे खासगी रुग्णालय तर नाही, शासकीय भूखंडावर उभे असलेले रुग्णालय बंद नसतील, प्रायव्हेट असतील. माझं एकच सांगणं, एक सेकंड मला असं म्हणायचं, महानगरपालिकेची जागा असो, शासनाची जागा असो, रुग्णालय चालू राहिलाच पाहिजे, त्याच्यात वादच नाही. त्यामुळे तो तर आपला अधिकारच आहे कमिशनर साहेब, तो जो जे हे आहे ते तर कराच. पण जे प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत ते सुद्धा जर चालू ठेवत नसतील अशा पावसाळ्यात जिथं आता डेंगीचा अडचण येऊ शकते, मलेरियाची अडचण येऊ शकते, या सगळ्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट रुग्णालय चालू झाले पाहिजेत. त्याच्यासाठी एक स्पेशल टीम नेमा, त्या टीमला जबाबदारी द्या. जर नोटीस देऊन सूचना देऊन जर चालू राहत नसतील तर नर्सिंग होम ऍक्ट लायसन खाली कॅन्सल करा ना, जरा 2-4 कॅन्सल करा ना. नाही लायसन कॅन्सल केले का काही? हा मग कॅन्सल केले. सोलापूर हे मेडिकल हब आहे आणि इथेही आपण अशी परिस्थिती आहे. एक सोलापूर
राज्यभरामध्ये सोलापूर हे मेडिकल हब आहे म्हणून असं आम्ही सगळीकडे सांगतोय, मिरवतोय. आणि सोलापूरमधली ही मेडिकलची अशी अवस्था आहे. द्वारकानाथ कुर्तीचा इतिहास आहे या सोलापूरला. एका वेळेस एकच बोला बोला, मी ऐकतोय आणि सर. साहेब, तुमच्यामध्ये असं असतं ना, खाजगी रुग्णालयात आम्ही डीसीएच कोविड हॉस्पिटल आणि डीसीएचसी म्हणून आधार काढला होता. त्यानंतर पण एक हॉस्पिटल सुरुवात केला होता युगंधर म्हणून. त्यांचा आम्ही गुन्हा दाखल केलेल्या आता हॉस्पिटलचं पण परवानगी रद्द करायचा प्रोसेस. आता एक मिनिट, गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा काम चाललंय, परत काय म्हणायचं त्याला लायसन करण्याचं सुद्धा काम चाललंय. तर मला वाटतं की एक मिटिंग घ्या, पालकमंत्री मोदी एकदा एक मिटिंग घ्या. गुन्हा दाखल केला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक मिनिट जरा, एक सेकंड. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 600 ते 750 बेड्स आहेत. तिथे जवळपास 100 ते 125 डॉक्टर आहेत, 400-450 चा नर्सिंग स्टाफ आहे. आणि तिथे 100 सुद्धा पेशंट नाहीत. नॉन कोविड मध्ये तर आता कोणच नाही. असं नाहीये. सत्य परिस्थिती पेशंट आहेत, 72 पेशंट नॉन कोविडचे. तुम्ही खाजगी हॉस्पिटल टार्गेट करायचं असतं ना, आपल्या सिव्हिल प्रशासन दिलं पाहिजे ना. आता जी चर्चा झाली ती अशीच चर्चा झाली की कमिशनर कलेक्टरांनी जाऊन डीन बरोबर बैठक घ्यावी आणि तिथे जेवढे बेड्स वाढवता येतील तेवढे बेड्स कोविडसाठी सुद्धा वाढवावे आणि नॉन या संदर्भात पालकमंत्र्यांनी आदेश दिला होता. तरी देखील डीन साहेब हे मेडिकल काउन्सिलचा काहीतरी नियम सांगतात, गोडगोड बोलतात आणि सगळ्यांना फसवतात ते. नाही यामध्ये पेशंट किती सांगा, तुम्हाला आमचे फोटो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती पेशंट ते सांगा. पॉझिटिव्ह म्हणजे कोविडचे किती, नॉन कोविडचे सांगा. डीन होते नाही तर डीन प्रत्येक पेशंटमध्ये प्रत्येक सांगू ना आपण, त्याला काय एवढं सांगताय. केलेला नॉन कोविडचा पेशंट हा खाजगीमध्ये रेफर केला जातो. खाजगीमध्ये अक्षरशः त्याच्यापेक्षा जास्त पेशंट आहेत नॉन कोविडचे आणि कोविडचे. तरी देखील हे लोक अगदी तिथं निवांत बसून आहेत. 150 कर्मचारी आहेत. कोणी तिथं टच किंवा अगदी डॉक्टर वगैरे सगळेच आहेत. आणि हे मात्र अगदी आपण काढून इथं असं तुम्ही इतकं व्यस्त आहे. मागील मामांना देखील ह्या गोष्टी, पालकमंत्र्यांना देखील माहित आहे की ह्या गोष्टीवर चर्चा झाली. त्यांनी देखील म्हटलं की हे गणायला नाही पाहिजे. मला एवढं समजतं 100% बेड्स हे वापरले गेले पाहिजेत आणि त्यासाठी जे कोविडचे आहेत ते कोविडसाठी ठेवले जातात, नॉन कोविडचे ते नॉन कोविडसाठी ठेवले जातात. त्यामुळे कोविडसाठीचे जेवढे बेड्स ठेवले तेवढे तर 100% वापरले जातीलच. नॉन कोविडला काय आपल्याला पेशंट नसताना बळजबरीनं आणून बसवता येत नाही. नॉन कोविडचे पेशंटचा अर्थ नाही घेत नाहीत म्हटल्यावर ते मग ते माफीचा विषय नाही राहू शकतो. मला एवढं वाटतं की कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब त्यात लक्ष घाला. आणखीन आरोग्याच्या संबंधी लास्ट एक सेकंद एकच सेकंड फक्त एवढं. लास्ट क्वेश्चन सिटी हॉस्पिटल नावाचं आपल्या इथं खाजगी रुग्णालय आहे. त्या ठिकाणी 15 रुग्ण गेले होते स्वतः टेस्टिंगसाठी. त्यांच्याकडे 5,500 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांचं टेस्टिंग घेण्यात आलं. तुम्ही शासकीय रुग्णालयात जावा, तिथे सगळं मोफत सुविधा आहे. इथं आम्ही तुमच्या टेस्टिंग घेत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे त्या रुग्णावर उपचार करत गेले नाहीत. आता त्याला जबाबदार कोण आहे? मी सांगतो ऍक्च्युली सर्व डीसीएच कोविड हॉस्पिटल आणि डीसीएचसी सर्वांना मी बंधनकारक केलेले. अगोदर तुम्ही टेस्टिंग आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवा. सिव्हिल हॉस्पिटलचा लोड जास्त झाला की तुम्ही लॅबला देऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते फ्री ऑफ नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि मला असं म्हणायचं मध्ये या खात्याचे मंत्री माननीय अमित देशमुख सुद्धा येऊन गेले. त्यांनी सुद्धा मला वाटतं बऱ्याच गोष्टी काही सूचना केल्यात ना. डीन एक मिनिट डीनचं आहे एक सेकंद यांचं फक्त म्हणणं एवढं आहे आणि सिरियस म्हणणं आहे त्यांचं की जेवढे बेड्स आहेत ते ऑक्युपाईड बेड्स फार कमी आहेत आणि म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांनी मिळून 77 काहीतरी बेड्स आहेत. तर हे खरं आहे का? म्हणजे फक्त 77 ऑक्युपाईड बेड्स आहेत, बाकीचे बेड्स नाही. मी त्यांना समोर उभं कलेक्टर साहेब स्वतः गेले होते.
सगळ्या मंत्र्यांचे हेच प्रश्न आहेत आमचे. सगळ्या मंत्र्यांचे प्रश्न आम्ही तेच प्रश्न विचारले तुम्हाला ते प्रश्न तेच आहेत पालकमंत्र्यांनाही प्रश्न नाही नाही, मला एक सांगा, एक मिनिट डीन साहेब, या सगळ्यांचं मत असं आहे की आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, सगळ्या इमारती आहेत, फक्त जेवढ्या बेड्स, जेवढे ऑपरेशनल बेड्स पाहिजेत तेवढे ऑपरेशनल बेड्स ऍक्च्युअली तिथे ऑपरेशन मध्ये नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर ऑफ पेशंट्स ऑन बेड ते अगदी कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हा झाला एक भाग. आणि त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे, आणि त्या बाबतीत मी काल सुद्धा फार सिरियसली आम्ही नोंद घेतली, आपले जेवढे प्रोफेसर्स आहेत, आपले जेवढे असोसिएट प्रोफेसर्स आहेत, माझी तुम्हाला सूचना आहे, काही करून हे लोक म्हणजे जेवढे सिनियर प्रोफेसर्स आणि असोसिएट प्रोफेसर आहेत त्यांनी पीपी किट घालून अदर दॅन जे कोमॉर्बिड असतील, सिनियर असतील, त्यांना सोडून सगळ्यांनी आत गेलंच पाहिजे. नुसत्या रेसिडेन्शियल डॉक्टर्सवर सोडून चालणार नाही. हे माझं तुम्ही फार कटाक्षाने लक्ष घाला, अन्यथा DMER ला सांगून मी स्वतः कलेक्टर कमिशनर कडून यादी मोलून घेईन आणि जे लोक आज जात नसतील त्यांच्यावर आम्ही रीतसर कारवाई ताबडतोबीनं करू. हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो. आणि कलेक्टर कमिशनर साहेब, तुम्ही याची खूप गांभीर्याने नोंद घ्या. नाही, त्यांना सांगू दे ना, त्यांना सांगू दे ना, त्यांना सांगू दे उत्तर. अरे बाबा 2 मिनिटं थांबा, सगळे बोलू नका. आपण एका चांगल्या हेतूसाठी जमलोय ना, कशाला प्रश्न सुटावे हीच आमची इच्छा आहे, नाहीतर काय. तयार होता होता पुन्हा सुटतील, काही काळजी करू नका. चला, इथं प्रेस कॉन्फरन्सला बाकी आरोप प्रत्यारोप नको, आपण पॉइंटेड विषयावर चर्चा. जरा प्लीज मध्ये बोलू नका. कोविड हॉस्पिटलमध्ये आमचे सगळे डॉक्टर जातात, त्याचे फोटोग्राफर आमचे आहेत, तिथे आम्ही बोर्ड पण ठेवले आहे, ते सगळे सहाय्य करतात आणि प्रत्येक पेशंट हा बघितला जातो. काही क्रिटिकल असेल तो माझी डिस्कस केला जातो, नाहीतर आम्ही टास्क फोर्स केली त्याची आम्ही डिस्कस करतो. बी ब्लॉक आताच्या घडीला 200 पेशंट आमच्याकडे ऍडमिट आहेत आणि 90 पेशंट हे कोविड वॉर्डात ऍडमिट आहेत. प्रश्न असा आहे की तुमचं काय अपेक्षा आहे? आता कधी कधी काय होतं, लॉकडाऊन असल्यामुळे लोक येत नव्हते, आता वाढतील पेशंट. डॉक्टर मी त्यांचं एकच म्हणणं सांगतो, नॉन कोविडच्या पेशंटला अगदी ताबडतोबीनं ऍडमिशन द्या, हाच मुख्य मुद्दा आहे. नॉन कोविड पेशंट्सला तुम्ही हे अनलॉक वगैरेचं कारण न सांगता ज्यांना गरज आहे, गरिबांसाठी हे हॉस्पिटल असतं. नॉन कोविड पेशंटला जिथे जिथे गरज असेल पटकन ऍडमिशन द्या आणि आपले मॅक्झिमम, मला काय म्हणायचं, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ बेड्स मॅक्झिमम ते करा. तेवढीच माझी सूचना आहे.